नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणीत खळबळ. महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज सायंकाळी महानगरपालिका कार्यालयात घडली. सुदैवाने सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. संबंधित आरोपीला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान एक युवक निवेदन देण्याच्या बहाण्याने महापौर सय्यद इक्बाल यांना भेटण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात आला होता. निवेदनाच्या संदर्भावरून त्याने महापौराशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी त्याला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सुरक्षारक्षकांनी त्याला कार्यालयाबाहेर काढले. यानंतरही संबंधित युवकाने गोंधळ सुरूच ठेवला. दरम्यान त्याच्याजवळ असलेले धारदार शस्त्र त्याने महानगरपालिका आवारात टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क सुरक्षारक्षकांनी त्याला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. समर्थकांनी पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या घटनेचा परभणी महानगरपालिका कर्मचारी संघटनेतील बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासिर खान यांनी दिली आहे. परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष नात्याने मी आज असा आवाहन करतो की आमचे महापालिकाचे जे महापौर सय्यद इक्बाल साहेब आहे, त्यांच्यावर एका युवकाने शस्त्र घेऊन त्यांच्या अंगावर हमला केला. त्या निषेधामुळे आज जे मोठा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही सगळे येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि तसेच उद्या आम्ही पूर्ण महापालिका त्याच्या निषेधामध्ये लेखी बंद करणार आहोत. कारण काय झालं? कारण आता ते म्हणजे तो आला, त्याच्याकडे शस्त्र होता, आमच्या सिक्युरिटी गार्डने त्याला धरलं आणि त्याच्यामुळे फार मोठा हा एक निश्चित झाला. त्याच्या मारण्याच्या उद्देशाने आला होता का? असं काय सांगू शकत नाही ना. त्याच्याकडे हातावर घेऊन आला म्हणजे काय, ते जीव बी मारू शकत होतं. त्यांचं आमचे सिक्युरिटी गार्ड होते म्हणून त्यां बरं झालं ना. घटना किती वाजता घडली काय असेल त्या अंदाजा तितकं तर समजा त्यावेळेस मी नव्हतो तिथं, आणि माझे सिक्युरिटी गार्ड होते. माझ्याकडे सुरक्षा विभाग प्रमुख बी आहे मी, आणि माझे कर्मचारी तिथे होते. महापौर साहेबांचं असं झालं की त्या लोकांनी धरलं. आज सगळे महापौर साहेब आणि सगळे लोक येऊन तिथे पी.आय. साहेबांकडे बसले आणि त्यालाही धरलं. आणि त्याच्या मनात काय होतं, कर्मचाऱ्यांची काय भूमिका असणार आहे सगळं म्हणजे महापौरवर असं झालं, उद्या कुणा आंदोलन करणार का? नाही, लेखी बंद करणार आम्ही, होतो निषेध करणार या घटनेचा. महापौरांवर जर असं होत असेल तर सामान्य माणसाचाही सुरक्षा बरोबर ना. त्यामुळे आम्ही थोडस एक निषेध करणार आहे उद्या.